चाळीसगाव शासकीय गोडाऊनमध्ये धान्य चोरीचा टोचा मार्ग, व्यवस्थापक शिर्केंचे लाखो रुपयांचे काळेबेरे. चाळीसगाव प्रतिनिधी. शासकीय गोडाऊनमधून स्वस्त धान्य दुकानदारांना मिळणाऱ्या गहू आणि तांदळाच्या गोण्यांमधून टोचा लावून धान्य चोरण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोडाऊन व्यवस्थापक उमेश शिर्के यांच्यावर हे गंभीर आरोप असून वरिष्ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. भ्रष्टाचाराचा मोडस ऑपरेंडी. गोणीतून चोरी. 50 किलोच्या प्रत्येक गोणीतून सुमारे 1 किलो धान्य टोचा मारून काढले जाते. काळा बाजार. चोरलेले धान्य मर्जीतील दुकानदारांमार्फत काळ्या बाजारात विकून दरमहा लाखो रुपयांची कमाई केली जाते. वरिष्ठांचे आशीर्वाद. माझे कोणीही वाकडे करू शकत नाही. वरिष्ठांपर्यंत हप्ते जातात, अशी उर्मट भाषा शिर्के वापरत असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. लोंढे. ता. चाळीसगाव येथील दुकानदार रमेश जाट आणि योगेश जाट यांनी यापूर्वी 27 मार्च 2024 आणि आता 17 फेब्रुवारी 2026 रोजी पुराव्यानिशी तक्रार देऊनही तहसीलदार व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे भ्रष्टाचाराला अधिकाऱ्यांचे संरक्षण आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. उद्या